नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. 5चा पंचनामामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मराठवाड्यातला पूर आता ओसरायला सुरुवात झालीये, पण पूर्णपणे हा पूर अजूनही ओसरलेला नाहीये. पाऊस मात्र थांबलाय. अनेक ठिकाणी शेतांमध्ये अजूनही बरंचसं पाणी आहे. पिकं तर हातातना गेलेलीच आहेत, पण आता शेतकरी हळूहळू आपल्या गावांकडे परतायला लागले. ज्या शेतकऱ्यांना गावामधून सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं होतं ते सगळे आता गावाकडे परततायत आणि चिखलामध्ये सापडलेले संसार सावरायचा प्रयत्न मराठवाड्यातल्या गावागावामध्ये सध्या दिसतोय. बीड असेल, धाराशिव असेल, लातूर असेल किंवा अगदी अहिल्यानगर आणि बुलढाणा हे जिल्हे असतील, सगळीचकडे सध्या हेच चित्र दिसते. या सगळ्यांना गरज आहे मदतीची आणि सध्या या सगळ्या परिस्थितीमध्ये म्हणजे साधारणतः जेव्हा आपत्कालीन परिस्थिती येते त्याच्यानंतर जे होतं ते सध्या सुरू आहे. बरेच राजकीय नेते सध्या पूरग्रस्तांच्या भेटीसाठी पोहोचतात. विविध जिल्ह्यांमध्ये राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी सुरू आहेत. विशेषतः कालच्या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्री हे शेतकऱ्यांच्या भेटीसाठी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये गेले. त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला, एकूण परिस्थिती बघितली, शेतकऱ्यांच्या काय मागण्या आहेत हे जाणून घेतले आणि या अनुषंगाने आपण मदत करू असं आश्वासन सुद्धा दिलं. हे सगळं एकीकडे होत असताना, नेत्यांचे दौरे होत असताना, दुसरीकडे मात्र हे नेते दौरे करत असताना जे काही बोलत होते, जी काही उत्तरं देत होते, ज्या पद्धतीची भाषणं करत होते त्यावरनं वादही निर्माण झालेत. अनेक नेत्यांच्या अनेक वक्तव्यांवरून वाद निर्माण झालेत. विशेषतः हे सगळे वाद निर्माण झालेत त्यावर सोशल मीडियावर बऱ्याच प्रमाणात टीकाही होते. अनेक जणांनी आक्षेपही घेतलेत. या सगळ्यामध्ये सर्वात सुरुवातीला जे नाव समोर आलं ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं. काल अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस सोलापूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये पोहोचले होते. यावेळेस मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांशी संवादही साधला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जेव्हा औसा तालुक्यातल्या उजनीमध्ये पोहोचले तेव्हा त्यांनी नुकसानग्रस्त भागाला भेट दिली, तिथल्या काही ग्रामस्थांशी संवाद साधला. अर्थात सध्या तिथली परिस्थिती ही फारशी बरी नाहीये. अनेक ठिकाणी विजेची सुद्धा उपलब्धता नाहीये. त्यामुळे एका ठिकाणी मुख्यमंत्री थांबले आणि त्यांनी माईक घेऊन शेतकऱ्यांशी संवाद साधायला सुरुवात केली. पण जेव्हा मुख्यमंत्री शेतकऱ्यांना बोलत होते, राज्य सरकार शेतकऱ्यांना काय मदत करणार हे सांगत होते, त्यावेळेस समोरचे शेतकरी मात्र मुख्यमंत्र्यांचं हे बोलणं ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते. कारण या शेतकऱ्यांच्या काही मागण्या होत्या ज्या मुख्यमंत्र्यांनी ऐकाव्यात अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे सगळे शेतकरी जेव्हा मुख्यमंत्र्यांशी बोलत होते तेव्हा वारंवार मुख्यमंत्र्यांना प्रश्न करत होते. सातत्याने ओला दुष्काळ जाहीर करा, कर्जमाफी द्या अशी मागणी हे शेतकरी करत होते आणि एक शेतकरी मुख्यमंत्र्यांशी बोलताना वारंवार ही मागणी करत होता. त्यावेळेस शेतकऱ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकारण करू नकोस असं म्हणत शांत करण्याचा प्रयत्न केला. मग काही वेळानंतर पोलिसांनी या शेतकऱ्याला जबरदस्तीने तिथून बाहेर काढलं. पण मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या वक्तव्यावर, विधानावर सध्या सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटतात. या सगळ्याबद्दल पाहणार आहोत, पण त्या अगोदर बघूयात की काल जेव्हा औसामध्ये मुख्यमंत्री बोलत होते त्यावेळेस त्यांचं वक्तव्य नेमकं काय होतं, ज्यावरून आता प्रतिक्रिया उमटतात. हेक्टरी किती देणार आहेत? हेक्टरी किती आहे? सगळी मदत आपण करणार आहोत. नाही करा आज या नंतर ठिकाणी फक्त घोषणा होती सर, येत नाही नंतर ज्यांच्या घरामध्ये पाणी घुसलेलं आहे किती ते देणार बघा, राजकारण करू नको, राजकारण करू नको इथे. राजकारण नाही करायचं. नाही आहे शेतकरी आम्ही. एकीकडे मुख्यमंत्र्यांच्या याच विधानावरून सध्या सोशल मीडियावर बऱ्याच प्रतिक्रिया पाहायला मिळतात, तर दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा काल मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये पाहणीसाठी पोहोचले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला, त्यांच्या घरांची, शेतांची पाहणी केली आणि त्यानंतर आता इतर नेते, विशेषतः विरोधी पक्षातले नेते सुद्धा पाहणीसाठी पोहोचतात. पण आपल्या दौऱ्याबद्दल बोलत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षांना मात्र आज पर्यटन न करण्याचा सल्ला दिलाय आणि त्यावरूनही प्रतिक्रिया उमटतात. काय नेमकं म्हटलं एकनाथ शिंदे यांनी, बघूया. आता देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना ते देखील जे आमची टीम जी मदत करते आहे ते देखील सर्वांसमोर आहे. शेतकऱ्याला कधी वाऱ्यावर आम्ही सोडणार नाही. बिलकुल शेतकऱ्यांच्या मागे खंबीर राहू. विरोधी पक्ष देखील जाऊ द्या, सगळ्यांनीच मदत केली पाहिजे. पण पूर परिस्थितीची पाहणी, फक्त पूर परिस्थितीची पाहणी करणं, त्यांना मदत करणं, सगळ्यांनी सरळ हस्ते मदत केली पाहिजे. फक्त त्याचं पर्यटन करू नये एवढीच माझी इच्छा आहे. एकीकडे एकनाथ शिंदे यांनी हा सल्ला सत्ताधाऱ्यांमधल्या आणि विरोधकांमधल्या सगळ्यांनाच दिलेला आहे, तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षाच्या वतीनं म्हणजे शिवसेनेच्या वतीनं काही मदत पाठवली होती. मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये जवळपास 18 ट्रक भरून ही मदत पाठवण्यात आली होती.
पण या मदतीचे जे टेम्पो रवाना झाले होते त्या मदतीच्या टेम्पोवर आणि जी मदतीची पाकिटं दिली जात होती त्या पाकिटांवर एकनाथ शिंदे आणि त्यांचे मंत्रिमंडळातले सहकारी ठाण्यामधले नेते प्रताप सरनाईक यांचे फोटो होते। याशिवाय शिवसेना या पक्षाचं नाव, चिन्ह, इतर नेत्यांचे फोटो होते, बॅनर्सवर त्यांचे फोटो होते। जेव्हा हे ट्रक मराठवाड्यातल्या काही गावांमध्ये पोहोचले त्यावेळी शेतकऱ्यांनी ही मदत घ्यायला नकार दिला। शेतकरी नाराज झाले। जर आम्हाला मदत करत असाल, आम्हाला मदत पाठवत असाल तर त्यावर ही जाहिरातबाजी कशाला, असा सवाल त्यांनी केला। आणि त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या काही नेत्यांनी सुद्धा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याच मुद्द्यावरून सवाल केले। यातला पहिला सवाल उपस्थित केला तो संजय राऊत यांनी। मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यामध्ये, गावामध्ये काहीच राहिलेलं नाही। अशा वेळेला मुख्यमंत्री असतील, त्यांचे दोन उपमुख्यमंत्री असतील, त्यांनी पाहिलं काय? त्यांनी काय समजून घेतलं? त्यांनी काय मदत आतापर्यंत पोहोचवली? फक्त पाण्याच्या बाटल्यांवरती फोटो लावून पाणी वाटले म्हणजे मदत होत नाही ना, ती प्रसिद्धी आहे। आपण राज्याचे उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्री आहे, तुम्हाला हे करण्याची गरज नाही। तुम्हाला शासन म्हणून मदत केली पाहिजे मोठ्या प्रमाणात, आणि बाकीची मदत ही गुप्त असायला पाहिजे। संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला आज भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी उत्तर दिलं। भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी संजय राऊत यांच्या याच वक्तव्यावर प्रत्युत्तर दिलं, तर दुसरीकडे शिवसेनेच्या नेत्या ज्योती वाघमारे आणि मंत्री भरत गोगावले यांनी सुद्धा मदतीच्या मुद्द्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्यांना सुनावलं। संजय राऊत यांचं काय काय गुप्त आहे, अलिबागच्या बंगल्यावर ते काय काय गुप्तपणे करतात आणि करोडो रुपयाचा घोटाळा करून गुप्तपणे किती निधी लाटलाय हे संजय राऊत महाराष्ट्राला माहिती आहे। तुम्ही अशा पद्धतीनं उघड मदत, गुप्त मदत, तुम्ही अहो दमडी देखील दिली नाही। तुम्ही 1 रुपया मदत शेतकऱ्यांना दिली नाही। तुमचे खिसे थोडेसे झटका, तुम्ही थोडीशी मदत करा आणि मग त्याबद्दल बोला। आज तुम्ही म्हणताय की मदतीच्या किटवरती फोटो लावणं हा असंवेदनशीलपणा आहे, तर मग मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे। 22 मे 2020 ला DNA या वृत्तपत्रामध्ये छापून आलेली ही बातमी, हे आम्ही म्हणत नाही हो, हे माध्यमांच्या मध्ये छापून आलं। कोविड काळामध्ये महिलांच्यासाठी जे सॅनिटरी पॅड वितरित करण्यात आले, त्या सॅनिटरी पॅड वरती आदित्य ठाकरेंनी स्वतःचा फोटो लावून ते सॅनिटरी पॅड महिलांना दिले। हा निर्लज्जपणा नाहीये का? आम्ही करतो पण पण यापुढची जी मदत आहे ती अजून भरी बसायला हवी अशी मागणी केली जाते। मात्र इतकी मोठी मदत करायची असेल तर त्यासाठी पैसा किती लागेल आणि त्या पैसा आणायचा कुठून असेही प्रश्न उपस्थित केले जातात। आणि या सगळ्याबाबत बोलताना पैशाचं सोंग करता येत नाही तर सरकार चालवू नका अशी खोचक टीका खासदार संजय राऊत यांनी केली। खासदार संजय राऊत यांनी केलेल्या याच टीकेवर मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिले। सुशिक्षित बेरोजगार राजकारण्यांनी यामध्ये बोलू नये असा टोला गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांना लगावलाय। पैशांचं सोंग आणता येत नाही ना, मग सरकार चालवू नका। ही वेळ महाराष्ट्रावर कोणी आणली आहे? तुम्ही लाडक्या बहिणींचा उल्लेख वारंवार करू नका। लाडक्या बहिणींचे संसार त्यात वाहून गेलेले आहेत। पैशाचं सोंग आणता येत नाही ही महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांना बोलण्याची वेळ यांच्या दरोडेखोरीमुळे आलेली आहे। 9 लाख कोटीचं कर्ज, साधारण 10 लाख कोटीचं कर्ज या सरकारवरती आहे। यांना कोणी कर्ज द्यायला तयार नाही। 65,000 कोटी व्याज भरतात हे लोक।
ही मराठवाड्याचा जनतेचं जे संकट आहे त्यातून कसा मार्ग काढणार? संजय राऊत म्हटले आहे की पैशाचं संप आणता येत नाही तर सरकार चालवू नका असं राऊत म्हणतात. हा कोण आमचा सल्लागार थोडी आहे. सुशिक्षित बेरोजगार राजकारणी त्यांनी जास्त बोलू नये. आणि देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबतच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा मराठवाड्यामध्ये दौरा केला. सोलापूरला गेले, लातूरला गेले, त्यांनी इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा लोकांशी संवाद साधला, शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. अजित पवार सुद्धा एका ठिकाणी शेतकऱ्यांशी बोलत होते. पाठीमागून शेतकरी अजित पवार यांना प्रश्न विचारत होते. शेतकऱ्यांनी वारंवार आपल्या भाषणामध्ये बोलण्यामध्ये व्यत्यय आणल्यामुळे अजित पवार थोडेसे चिडले आणि तू काय मुख्यमंत्री आहे का, आता तुम्ही आमच्याबद्दल बोलणार का, अशा प्रकारचं वक्तव्य अजित पवार यांनी केलं. पण अजित पवारांचं हे वक्तव्य सध्या वादग्रस्त ठरलंय आणि मराठवाड्यातूनच नाही तर महाराष्ट्रभरातून या वक्तव्याबद्दल अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. आम्ही काही ते गोटे खेळायला आलोय. अरे एवढं राव, सकाळी 6ला सुरू केलं बाळावी करमळ्याला. म्हणजे जे काम करताना त्याचीच मारा. काय बघा आता एवढं जीव तोडून चालतोय, अजून पण एका ठिकाणी जायचंय. आम्हालाही कळतंय ना, आम्ही लाडक्या बहिणींना आज किती मदत करतोय. आज 45,000 कोटी रुपये वर्षाला तिथं मदत करतोय. शेतकऱ्यांची वीज माफी केली, 20,000 कोटी रुपये भरतोय. आम्ही काही ते गोटे खेळायला आलोय. अरे एवढं राव, सकाळी 6ला सुरू केलं बाळावी करमळ्याला. म्हणजे जे काम करताना त्याचीच मारा. काय बघा आता एवढं जीव तोडून चालतोय, अजून पण एका ठिकाणी जायचंय. आम्हालाही कळतंय ना, आम्ही लाडक्या बहिणींना आज किती मदत करतोय. आज 45,000 कोटी रुपये वर्षाला तिथं मदत करतोय. शेतकऱ्यांची वीज माफी केली, 20,000 कोटी रुपये भरतोय. अजित पवार यांनी केलेल्या याच वक्तव्यावर बच्चू कडू यांनी प्रत्युत्तर दिले. अहो साधा डीपीडीसीचे 200 कोटी कमी करा. सगळ्या क्लास 1 आणि क्लास 2 चे ऑफिसर जेवढे आहे किंवा जे काही आहे त्याच्यातून पगार कट करा. आरामशीर एखादा लाख कोटीची बचत होऊ शकते तुमची. द्यायला मानसिकता पाहिजे. आणि केंद्र सरकार तर तुमचंच आहे दादा. पंजाब ज्या ताकदीनं समोर आलं त्या ताकदीनं तुम्हाला समोर काय येतं. दादाची दादागिरी फक्त सत्तेत राहापुरती शिल्लक आहे. शेतकऱ्यासाठी ते दादागिरी दाखवणार कधी, त्याची वाट पाहतो आम्ही. अजित पवार बीडमध्ये सुद्धा पूरग्रस्तांना भेटण्यासाठी गेले होते, पाहणी करण्यासाठी गेले होते. मात्र बीडमध्ये बोलताना अजित पवार यांनी आरक्षणाच्या बद्दल एक वक्तव्य केलं आणि त्याच वक्तव्यावर बीडमधले मराठा समाजाचे नेते नाराज झालेत. आरक्षण हे आर्थिक निकषांवर असावं अशा आशयाचं वक्तव्य अजित पवार यांनी केलं आणि त्याला मराठा आरक्षणासाठी मागणी करणारे मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी उत्तर दिलं. त्याला त्यांच्या मागणीप्रमाणे किंवा त्यांच्या एकंदरीत आर्थिक परिस्थितीप्रमाणे आरक्षण वगैरे मिळावं याबद्दल आमचं कुणाचं दुमत असण्याचं कारण नाही. पण त्याच्यातून काही जण राजकारण करण्याचा प्रयत्न करतात. त्याला कृपा करून आपण आवर घातला पाहिजे अशी माझी विनंती. आजच्या वक्तव्यातून त्यांनी जातीपातीच्या पुढे जाऊन विचार करा असं सांगितलं असताना एकीकडे ते असं वक्तव्य करतात आणि त्यांच्याच पक्षात असलेले मंत्री छगनराव भुजबळ हे मराठा आरक्षणाला विरोध करतात, ओबीसीतल्या आरक्षणाला विरोध करतात. हे सगळे दुटप्पीपणा आहे. अजितदादाचा पक्ष पवार फॅमिली यांनी कधीही मराठा आरक्षणाला पाठिंबा दिल्याचं ऐकिवात नाही. परंतु त्यांनी भुजबळांना तरी आवरलं पाहिजे किंवा भुजबळासारख्या लोकांना मंत्रिमंडळात न ठेवता त्यांची हकालपट्टी सुद्धा केली पाहिजे. आणि या सगळ्या नेत्यांपाठोपाठ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे हे सुद्धा आज मराठवाड्यामध्ये पोहोचलेत. सध्या ते तिथल्या शेतकऱ्यांशी बोलतात. थेट जाऊयात. ठाकरे यांच्या दौऱ्यासंदर्भात आणि बाकी सगळ्याच नेत्यांच्या दौऱ्यासंदर्भात आणखीन माहिती जाणून घेण्यासाठी थेट मराठवाड्यामध्ये जाऊयात. माझे सहकारी शुभम उमाळे सध्या माझ्यासोबत आहेत. शुभम, काल राज्यातल्या महत्त्वाच्या नेत्यांचे दौरे झाले, सोलापूरमध्ये झाले, मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यामध्ये झाले. आज उद्धव ठाकरे यांचा दौरा होतोय. काय हाती लागतंय लोकांच्या, शेतकऱ्यांच्या या दौऱ्यांमधून, की फक्त त्यांना आपली व्यथाच मांडता येते? आश्वासन काही ठोस या दौऱ्यांमधनं काही नेत्यांकडनं शेतकऱ्यांना मिळालंय का?
कविता, मागील 2 दिवसांपासून मी मराठवाडा दौऱ्यावर आहे. अतिवृष्टी या ठिकाणी झालेली आहे. भयानक परिस्थिती जी आहे ती मी स्वतः या ठिकाणावरनं पाहत आहे. सोबतच या ठिकाणी राजकीय दौरे जे आहेत ते देखील होत आहेत. मुख्यमंत्री असतील, दोन्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील राज्याचे, आणि सोबतच आज उद्धव ठाकरे यांचा देखील दौरा झालेला आहे. खरं तर खूप मोठा एक प्रश्न उपस्थित होत आहे की या दौऱ्यामधनं नेमकं साध्य काही होत आहे का, की नुसतं फक्त बघण्यात वेळ चाललेला आहे आणि त्यामुळे यंत्रणा, पूर्ण शासकीय यंत्रणा त्यांच्यावर देखील एक मोठा ताण येत आहे. कारण की त्यांचे दौरे असल्या कारणाने त्यांचे सुरक्षा रक्षक असतील किंवा मग इतर सर्व शासकीय कर्मचारी असतील त्यांच्यावर जे काही पंचनामे करण्याची वेळ आहे किंवा जे काही सगळी प्रक्रिया करण्याची वेळ आहे त्याच्यामध्ये कुठेतरी विलंब होतोय का, असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या दौऱ्यामध्ये जिल्हाधिकारी असतात, प्रांत अधिकारी असतात, असे सगळे शासकीय अधिकारी असतात. त्यामुळे यांचा वेळ कुठेतरी दौऱ्यांमध्ये जात आहे. प्रत्येक गाव जे आहे त्याच्यामध्ये अंतर, प्रत्येक दौऱ्यामध्ये अंतर हे 50 ते 100 किलोमीटरचं आहे. किमान 50 किलोमीटर आणि जास्तीत जास्त 100 किलोमीटर. त्यामुळे सगळा वेळ जो आहे तो प्रवास करण्यामध्ये देखील जात आहे. आणि अशामध्ये शेतकऱ्यांना मात्र मिळत आहे ते 15 ते 20 मिनिटाची भेट. कुठेतरी काही प्रमाणात दिलासा, की या ठिकाणी हा नेता किंवा हा मंत्री येऊन गेला, इतक्या पुरता दिलासा मिळत आहे. काही पक्षांकडनं किटचं वाटप होत आहे, अन्नधान्याचं वाटप होत आहे, त्याची देखील काहीशी मदत जी आहे ती मिळते. पण थेट ठोस आश्वासन जे आहे ते काही मिळताना दिसत नाही या ठिकाणी शेतकऱ्यांना. अजून देखील काही ठिकाणावरचं पाणी हे ओसरणं बाकी आहे. कुठेतरी NDRFचे सर्व जे निष्कर्ष आहेत ते देखील बाजूला करावे आणि NDRFची मदत या ठिकाणी मिळावी, असं देखील प्रतिक्रिया आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळून येत आहेत. आत्महत्या ज्या आहेत त्या देखील होत आहेत. स्वतः मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि विरोधी बाकांवर बसणारे उद्धव ठाकरे हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर असून देखील आत्महत्या या ठिकाणी होत आहेत. कारण की कुठेतरी बोलायला थेटपणे शेतकऱ्यांना यांच्यासोबत मिळत नाहीये. हे कुठेतरी अपयश आहे हे म्हणण्यास हरकत नाही आहे. पण दौरे समजा नाही झालेत तर मग तिकडनंही टीका होत असतात की साधं बघायला देखील आले नाही. त्यामुळे राजकीय नेत्या असतील किंवा मग सर्व मंत्र्यांना, पालकमंत्र्यांना असेल, कुठेतरी दौरा करणं हे गरजेचं होतंच. नेमका आपल्या डोळ्यांनी आपण बघूयात आणि मग येणाऱ्या मंगळवारची जी साप्ताहिक कॅबिनेट असते त्याच्यामध्ये काही निर्णय घेता येतो का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण की दौरे त्यांनी या ठिकाणी केलेले आहेत. स्वतः उद्धव ठाकरे देखील आता माध्यमांसोबत संवाद साधत होते. त्यांनी थेट PM केअर फंडातनं मदत घ्यावी असं देखील सांगितलेलं आहे. आणि सोबतच दौरे सुरू असताना एक राजकीय पक्ष जे आहेत एकमेकांवर टीका करताना दिसून येत असतात, पण मात्र कुठेतरी टीकेची जोड ही देखील मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे आपल्याला. कविता, बरं, आज पाऊस थांबलेला दिसतोय तुमच्या मागे. काय परिस्थिती आहे एकूण मराठवाड्यातल्या बाकीच्या जिल्ह्यांमध्ये? शांत आहे पाऊस? नक्की नक्की मी तुला दाखवतो पुन्हा एकदा. आता सध्या मी मराठवाड्यामध्ये आहे, धाराशिवमध्ये आहे, आणि अर्थातच पाऊस जो आहे तो थांबलेला आहे. मागील 2 दिवसांपासून पाऊस या ठिकाणी थांबलेला आहे, पण मात्र पाणी हे ओसरलेलं नाहीये. कारण की समजा इतर ठिकाणी जसं आपण मुंबईमध्ये बघत असतो की OT असते, भरती असते, त्यानंतर पाणी जे आहे ते समुद्रामध्ये निघून जात असतं. जास्ती जोराचा पाऊस मुंबईमध्ये झाला तर समुद्र हा एक पर्याय आहे पाण्याला जाण्यासाठी. पण मराठवाडा हा एरिया आहे, इथे समुद्र नाही आहे, त्यामुळे देखील पाणी ओसरायला कुठेतरी वेळ लागत आहे. नद्या ज्या आहेत त्या देखील अजून भरून पूर्णतः वाहत आहेत आणि त्यामुळे नद्यांचं क्षेत्र जे आहे ते कमी असल्यामुळे पाणी निघायला वेळ लागत आहे. आज 8 दिवस झालेली आहे मराठवाड्यामध्ये ही अशा पद्धतीची परिस्थिती आहे. आभाळ देखील बघू शकतो काही प्रमाणात या ठिकाणी साफ झालेलं दिसून येत आहे, ढग दिसत आहेत, पण मात्र पावसाचं कुठलंही सावट जे आहे ते सध्या काही दिवस या ठिकाणी दिसत नाही हे म्हणायला हरकत नाहीये. या ठिकाणी वेदर किंवा इकडचं वातावरण आणि हवामान हे सध्या स्वच्छ झालेलं आहे, पण मात्र पाणी अद्याप ओसरलेलं नाही आहे. कविता, पूर्णपणे पाणी ओसरलेलं नाही आणि ती शेतकऱ्यांसमोरची सगळ्यात मोठी चिंता आहे. कारण जितके दिवस पाणी शेतामध्ये राहणार तितकं शेताचं मोठं नुकसान होणार आहे. आणि पीक तर हातचं गेलेलं आहे, पण आता शेतं साफ करायची असतील, शेतातलं पाणी काढायचं असेल तरीही शेतकऱ्यांच्या समोर अडचणी आहेत. आणि जसं तुम्ही म्हणालात की पाण्याचा निचरा व्हायला बराच वेळ लागतो, त्याचं एक मोठं आणि महत्त्वाचं कारण आहे की नद्यांची पात्र मराठवाड्यामध्ये लहान आहेत आणि इतक्या छोट्या पात्रांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर पाणी आल्यामुळे पाण्याचा निचरा व्हायला आता वेळ लागतो. याशिवाय धरणांमधनं सुद्धा पाण्याचा विसर्ग सुरू होता, तोही जर सुरू असेल तर त्यामुळे सुद्धा नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी पुरवठा होतो आणि या सगळ्याचा फटका अनेक शेतकऱ्यांना सहन करावा लागतोय. या संदर्भातल्या आणखी अपडेट्स आपल्याकडनं घेत राहू. तुर्तास धन्यवाद शुभम, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आणि 5चा पंचनामामध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.